पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे। वारंवार आव्हान करून देखील जे मालमत्ताधारक मालमत्ता कर भरत नाही त्यांना नोटीस देण्यात येत आहेत। त्यानंतरही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या आता थेट मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात करण्यात येत आहे। 5 लाखांहून अधिक थकबाकी असणाऱ्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली। आर्थिक वर्ष संपायला अवघे 12 दिवस बाकी असल्यानं आता 5 लाखांहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या रोज 10 मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचं कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या रहिवासीधारकांनी आपला मालमत्ताचा कर 31 मार्च 2000 पूर्वी भरावा। शेवटचे 11 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही अशा मालमत्ताधारकावर कर संकलन विभागाने सक्तीची कारवाई सुरू केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नळ कनेक्शन कारवाई सुरू आहे। नागरिकांनी तात्काळ आपल्या थकीत कराचा भरणा करून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी। तसेच नागरिकांच्या सोयीसाठी साप्ताहिक सुट्टी, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर संकलन कार्यालय सुरू राहणार आहे। सर्व आर्थिक वर्ष संपायला अवघे 12 दिवस बाकी असल्यानं आता 5 लाखांहून अधिक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरलेला थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या रोज 10 मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचं कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले आहे। 31 मार्च 2025 ही शेवटचा दिनांक आहे।